नमस्कार. आपण पाहत आहात सातारा जनमत, बातमी बदल घडवण्याची. शरद पवारांनी फरार आरोपीस उमेदवारी दिली, त्यामुळे यशवंत विचार सांगण्याची त्यांची लायकी नाही. आमदार महेश शिंदे यांची जोरदार टीका. सातारा येथे झालेल्या पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे गटाचे कोरेगावचे विधानसभेचे आमदार महेश शिंदे यांनी शरद पवारांवर टीका केली आहे. लोकसभेच्या सातारा महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्यावर 4,000 कोटींचा भ्रष्टाचाराचा आरोप करत महेश शिंदे यांनी शशिकांत शिंदे यांच्यावर देखील जोरदार टीका केली आहे. शशिकांत शिंदे यांना फरारी आरोपी म्हणत शरद पवारांनी फरारी आरोपीला साताऱ्याच्या महाविकास आघाडीची उमेदवारी देऊन यशवंत विचारांची चेष्टा केली असल्याचे देखील महेश शिंदे यांनी पत्रकार परिषदेमध्ये नमूद केले. त्यांनी सांगितलं आम्ही यशवंत विचाराचे आहोत. आमचा उमेदवार हा सामान्य गोरगरीब जनतेची सेवा करणारा आणि सहृदयी उमेदवार आहे. आज आपण पाहिलं असेल त्यांची कामाची पद्धत. जर एखादा गोरगरीब माणूस गेला तर ते त्या ठिकाणी त्याच्यासाठी वाटेल ते करण्याची तयारी असणारा हा उमेदवार आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, आज महाराज साहेब सर्व जाती धर्माच्या लोकांना प्रामाणिकपणे न्याय देतात. त्यांचे सगळे मित्र बघा, सर्व जाती धर्माच्या लोकांना, एवढा मोठा राजा असून सुद्धा गोरगरीब सामान्य जनतेमध्ये कायम रममाण होणारा हा राजा आहे. म्हणजे त्यांच्यातलं जे दातृत्व आहे आणि नेतृत्व आहे हे अत्यंत चांगलं असणारा हा आम्ही उमेदवार दिलेला आहे. सरकारी नोकऱ्या ह्या मेरिटवरती दिल्या जातात. सरकारी नोकऱ्यामध्ये कुठलाही गरिबीचा आर्थिक निकष असू शकत नाही. या संविधानानुसार, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानुसार आपल्याकडे त्याच्या कास्टनुसार किंवा त्याच्या आर्थिक कॅटेगरीनुसार या नोकऱ्या दिल्या जातात. 100% आज पवारसाहेब यशवंतराव चव्हाणांचं नाव घेण्याची त्यांची लायकीच नाही, मी स्पष्ट सांगतो. त्याचं कारणच असं आहे की पवारसाहेब यशवंत विचार ज्यावेळेला म्हणतात त्यावेळेला त्यांनी एक लक्षात ठेवलं पाहिजे, चव्हाण साहेबांनी आपल्या पोरीच्या किंवा नातवाच्या नावानं लाखो करोडो रुपयांची प्रॉपर्टी मागं ठेवली नाही. आज जनतेच्या साठी त्यांनी आयुष्य झटवलं, पण त्यांच्या आयुष्यामध्ये कुठल्याही असं वारसाला प्रॉपर्ट्या दिलेल्या नाहीत त्यांनी.